नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, अमेरिका थेट भारतावरती देखील हल्ला करू शकतं असं काही तज्ञांनी आपलं भविष्य वर्तवलेलं आहे. त्याची कारण सुद्धा तशीच आहेत की आता अमेरिकेनं भारताच्या हिंद महासागरामध्ये इराणची एक बोट बुडवलेली, म्हणजे इराणचं आपल्या देशामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून एक जहाजाच्या माध्यमातून जवळपास 180 तिथले नौदलाचे सैन्य आले होतं आणि ते बोट इराणची बोट अमेरिकेने हल्ला करून नष्ट केलेली आहे. आता इराणवर हल्ला करण्यासाठी भारत अमेरिका बघा, अमेरिका भारताच्या भूमीचा वापर करू शकतं इराणवरती हल्ला करण्यासाठी. आणि जर का भारतानं जर ही आपल्या हद्दीतून इराणवर हल्ला करण्यास जर नाही म्हटलं तर मात्र अमेरिका भारतावरती सुद्धा हल्ला करू शकतो. असंच काहीच चित्र सध्याचं निर्माण झालेलं आहे. तर याच विषयाच्या चर्चा घेऊन आलोय. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. अमेरिका आणि इराण यांच्यातलं युद्ध काय थांबता थांबेना. म्हणजे अमेरिका, इस्रायल, दुबई, शारजा, कतार हे जे इराणच्या जे आजूबाजूचे जे देश आहेत, जवळपास 14 देशांवरती इराणनं हल्ला केलेला आहे. आणि हे इराणच्या आजूबाजूचे 14 देश, या देशांमध्ये अमेरिकेचे हवाई तळ आहेत आणि त्याच्या माध्यमातून अमेरिका ही इराणवरती हल्ला करते. त्यात इराण सुद्धा प्रत्युत्तर म्हणून ह्या सगळ्यांवरती हल्ला करते. जसं की इस्रायलवरती असेल, दुबईवरती असेल, कुवेतवरती असेल, कतार असेल, या सगळ्या देशांवरती इराण सुद्धा हल्ला करताना आपल्याला दिसते. आता हे सगळं जरी असलं तरी मात्र इराणनं सुद्धा अमेरिकेला जेरीस आणलेलं आहे. अमेरिकेचे हल्ले परतून लावण्यास इराणला यश आले, परंतु इराणनं सुद्धा अमेरिकेला ज्या ज्या देशांनी मदत केलेली आहे त्या सर्वच देशांवरती जोरदार असा हल्ला चढवलेला आहे. आता यामुळं असं झालेलं आहे की अमेरिकेला हे युद्ध सहजासहजी जिंकता येईना. आता अमेरिकेचे मनसुबे काय लपून राहिलेले नाही. अमेरिका जगामध्ये अनेक देशांवरती आपली दादागिरी ही करत असतं. अनेक देशांचे हवाई तळ वापरायचे आणि त्या देशांवरती हल्ले करायचे आणि त्या देशातलं सरकार आपल्यासारखं करून घ्यायचं. असंच काहीच चित्र इराण बाबतीत सुद्धा म्हणजे अमेरिकेचं धोरण दिसतंय. इराणचे जे सर्वोच्च नेते होते खोमेनी यांचा मृत्यू झाला. यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या चिरंजीवाने त्यांची कमान सांभाळली. आता इराण सुद्धा थेटपणे सगळ्या देशांवरती 13-14 देश जे अमेरिकेला मदत करतात ह्या सगळ्या देशांवरती हल्ले करत आहे. आता आपल्याकडं इराणचे काही पाहुणे म्हणजे समुद्रामध्ये कसरती करण्याचं, म्हणजे अनेक देशांचे प्रतिनिधी आपल्या देशामध्ये आले होते. आणि हिंद महासागरात म्हणजे ते माघारी जात असताना हिंद महासागरामध्ये इराणची जी युद्धनौका होती ही अमेरिकेने बुडवली. म्हणजे ह्याच्यावरती जोरदार असा हल्ला केला. याच्यामध्ये जे प्रवासी होते त्यातले 32 प्रवासी वाचवण्यात श्रीलंकेला यश आलं. म्हणजे भारतानं मदत केली नाही, श्रीलंकेनं मदत केली. आणि त्यातले 140 जण अजून बेपत्ता आहेत, म्हणजे ते बुडून गेले असंही एकंदरीत म्हणता येईल. आता हे जरी सगळं झालेलं असलं तरी आता अमेरिकेला भारताच्या भूमीतून इराणवरती हल्ला करायचा आहे आणि इराणला नेस्तनाबूत करायचंय. आता या सगळ्या गोष्टीमध्ये जर भारतानं अमेरिकेची साथ दिली, अमेरिकेला जर आपली भूमी वापरण्यास दिली तर अमेरिका शांत राहील, अन्यथा अमेरिका भारतावरती सुद्धा हल्ला करायला मागं पुढं बघणार नाही.
भारताच्या हिंद महासागरामध्ये येऊन अमेरिकेनं इराणच्या युद्धनौकेवरती हल्ला केला. ती युद्धामध्ये सहभागी सुद्धा नव्हती, ती भारतामध्ये आली होती, त्याच्यावरती सुद्धा हल्ला केला, ती सुद्धा बुडवून टाकली. आणि मग भारतावरती हल्ला करायला काय लय अमेरिकेला वाटणार नाही. म्हणजे भारताची जी बंदरं आहेत हे बंदरं अमेरिकेला वापरायच्यात. आणि अमेरिकेनं तसं म्हटलेलं होतं की भारताच्या बंदरांचा आम्हाला वापर करायचा आहे इराणवरती हल्ला करण्यासाठी. मात्र भारताने हे सगळं फेटाळून लावलेलं आहे. भारतानं जर आता त्यांना मदत नाही केली तर अमेरिका मात्र भारतावरती सुद्धा हल्ला करेल. आता अमेरिकेने भारतावरती कब्जा का केलाय? आता नरेंद्र मोदीचं सरकार आल्यापासून नरेंद्र मोदी हे ट्रम्पच्या संपर्कात आहेत. लोकांना असं वाटलं की ट्रम्पच्या संपर्कात आहेत म्हटल्यावरती आता काहीतरी भारतामध्ये चांगले उद्योग उभे राहतील. परंतु अमेरिकेचं नेहमीच भारताबाबतचं धोरण हे चुकीचं राहिलेलं आहे. आणि त्या धोरणामुळं अमेरिकेनं म्हणजे भारताची प्रगती झाली नाही पाहिजे, भारतामध्ये नवनवीन शोध नाही लावले पाहिजे, भारत प्रगतशील राष्ट्र बनलं नाही पाहिजे, अशीच भूमिका अमेरिकेची पहिल्यापासून राहिलेली आहे. परंतु आजवरचे जे आमचे राजकारणी होते जेवढे पण ते या गोष्टीला बळी पडले नाहीत. त्यांनी अमेरिकेला सडेतोड असं आतापर्यंत उत्तर दिलेलं होतं. परंतु पहिल्यांदा नरेंद्र मोदी हे या सगळ्या गोष्टीला बळी पडताना आपल्याला दिसत आहेत. म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून लोकांना वाटलं की खमक्या पंतप्रधान देशाला मिळालाय, परंतु काही नाही. नरेंद्र मोदी यांनी सपशेल अमेरिकेला शरणागती पत्करली असंही आपल्याला दिसते. एपेस्टिन फाईलचा मुद्दा आपण पाहिला. एपेस्टिन फाईल नंतर अमेरिकेसोबत अनेक करार नरेंद्र मोदींनी केले. ते वास्तविक पाहता करणं गरजेचं नव्हतं. सत्ता गेली तरी चालेल, परंतु अमेरिकेच्या पुढं झुकलं नाही पाहिजे होतं. परंतु हे काहीही न होता सपशेल अमेरिकेच्या पुढं नरेंद्र मोदी हे झुकलेले आहेत. आणि त्याच्यामुळं थेट आपल्या बाजारावरती सुद्धा परिणाम झालेले आहेत. म्हणजे आपला जे शेतीमाल आहे या देशातला, या शेतीमालावरती सुद्धा थेट परिणाम होणार आहे. अमेरिकेसोबत जो करार केलेला आहे भारतानं, अमेरिकेचा माल हा 0% टॅरिफनं आपल्या भारतामध्ये येणार आहे. आणि भारताचा माल जो अमेरिकेमध्ये जाणार आहे ह्याला मात्र 18% टॅरिफ लागलं गेलेलं आहे. म्हणजे अमेरिकेचा माल 0% टॅक्स नाही येणार आहे, त्याला टॅक्सच नाही. आणि आपल्या मालाला मात्र टॅक्स आहे. म्हणजे हे अन्यायकारक झालेलं आहे. जे 56 इंच की छाती असं जे म्हटलं जात होतं, सपशेल फेल ठरलेलं आहे. आता इराण हे अमेरिकेला कसं जेरीश आहे ना, आणि इराणनं असं ठरवलेलं आहे की जो देश अमेरिकेला मदत करल त्या देशांवरती आम्ही हल्ले करणार असं सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणजे अमेरिकेला जर भारताने मदत केली तर इराण भारतावरती हमला करेल, आणि अमेरिकेला जर भारताने मदत नाही केली तर अमेरिका सुद्धा भारतावरती हमला करेल. अशाच द्वैल मनस्थितीमध्ये किंवा अशा कोंडीमध्ये आता भारत सरकार सापडले असं आपल्याला एकंदरीत दिसते. अमेरिकेमध्ये असेल की रशिया असेल, जपान असेल, चायना असेल, हे जे बलाढ्य देश आहेत, या बलाढ्य देशाने आतापर्यंत अमेरिकेची दादागिरी खपवून घेतलेली नाही, सहन केलेली नाही. मात्र भारत एवढा मोठा, जगाच्या पाठीवरती सर्वात मोठी लोकशाही आणि सर्वात लोकसंख्या सर्वाधिक असलेला भारत, आज भारत देशाचं सरकार हे मात्र अमेरिकेच्या पायगाड्या घालतंय असंही आपल्याला एकंदरीत दिसतंय. म्हणजे समोर किती सरकार नतमस्तक झालंय, किती झुकलंय, हेच या गोष्टीतून आपल्याला सध्या तरी दिसतंय. म्हणजे अमेरिकेचे मनसुबे जे आहेत हे मनसुबे उधळण्यात मात्र सरकारला अपयश आलंय असंही आपल्याला एकंदरीत दिसते. तर आज एवढंच माझा